मंडळी नमस्कार। आजचा दिवस आहे गणेश चतुर्थीचा। तर आज बाप्पा घरी येणार, तर मी आहे गावी। तर आज गावाकडच्या गणपती बाप्पांचं आगमन आहे, तर म्हटलं व्हिडिओ बनवूया। तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आता कोकणात गणेशोत्सव अगदी म्हणजे म्हणायला गेलो तर मानाचा आणि सगळ्यात मोठा उत्सव असतो। तर सगळे चाकरमानी आपल्या गावाला येतात गणपती सण हा साजरा करण्यासाठी। तर आज आहे गावाकडच्या गणपती बाप्पाचं आगमन सोहळा। तर सकाळचे बघा 7 वाजलेत आणि मी व्हिडिओला शूट करतोय, कारण का सकाळीच पोचलो। तर म्हटलं आताच व्हिडिओची सुरुवात करूया। तर व्हिडिओची सुरुवात करतोय। तर चला बघू कशा प्रकारे आमच्या गावचा हा आगमन असतो, गणपती बाप्पाचा आगमन सोहळा। त्याच्यानंतर मग भावकीचा गणपती असतो, आम्ही घरी बसवतो, तर तो त्याचा देखील मी व्हिडिओ बनवणार आहे। तर एकच व्हिडिओमध्ये आपण हे सगळं करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो मंडळी। थोड्याच वेळात आपण आगमन सोहळा सुरू होणार आहे। तर चला बघूया कशा प्रकारे आमच्या गावाकडचं गणपती बाप्पाचं आगमन होतो। तर मंडळी या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत असेल की पूर्ण सगळे गावातील जेवढे गणपती बाप्पा असतात ते सगळे मंदिरात आदल्या दिवशी आणून ठेवतात। त्याच्यानंतर आज आहे आगमन बाप्पाचं। तर प्रत्येक जण मंदिरातून बघा सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा घरी घेऊन जाण्याची। तर आमच्या भावकीचा पण गणपती बाप्पाची सजावट सुरू आहे, तर त्याचंसुद्धा आगमनाची तयारी चालू आहे। तर मंडळी अशा पूर्ण आमच्या म्हणजे गावाकडे अशा पद्धतीचं बाप्पाचं आगमन असतं। हलुबाजा ढोल ताशे थोडक्यात वाजवून बाप्पाचं आगमन होत असतं। अगदी म्हणजे सुरुवातीपासून सगळी तयारी झालेली असते। चाकरमानी सगळे मुंबईवरून गावी येतात, डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी करत असतात आदल्या दिवशी। आणि मग आदल्या दिवशीच म्हणजे 1-2 अगोदर म्हणजे जो माहोल असतो गणपती उत्सवाचा तो आपल्याला 2-3 दिवसापूर्वीच पाहायला भेटतो। तर आमच्या गावी म्हणजे सगळे गणपती हे आदल्या दिवशी आणतात आणि मग आजच्या दिवसाला ते सगळे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी आगमन करत असतात। तर अशा पद्धतीचा आमचा थोडक्यात आगमन सोहळा असतो। तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटत असेल। तर चला आता याच्यानंतर आमच्या भावकीच्या गणपती बाप्पाचं आगमन सोहळा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर मी दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाला येतो, उत्सवाला सुद्धा असतो। तर यावेळेला होतो, तर म्हटलं आपलं आठवणीचा हा व्हिडिओ आपण बनवूया। तर या ठिकाणी आमचा बघा या ठिकाणी आपल्याला घाडगे भावकीचा आमचा गणपती बाप्पा दिसतोय। तर त्याचं थोडक्यात आगमनाचा आम्ही क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय। तर चला आपण व्हिडिओ पाहत राहा, कुठेही जाऊ नका। बघा या ठिकाणी भावकीचं बाप्पाचं आगमन म्हणजे बाप्पा घरी आलेले आहेत। तर त्याच्या अगोदर या ठिकाणी आरती केली जाते, त्याच्यानंतर मग आरास सजवलेले आहेत, या ठिकाणी बाप्पाला बसवण्यात येते। तर अशी कोकणातील एक साधी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे। तर या ठिकाणी आमच्या घाडगे भावकीच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी आरती केली जाते बाप्पा घरी येण्याच्या अगोदर। म्हणजे आगमनाची ही एक पारंपरिक पद्धत असते। तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते बघा। सेवा तुझी करती देवा भक्त मनोभावे, सुखाचे हे दान त्यांच्या पदरी तू द्यावे। सुखाचे हे दान त्यांच्या पदरी तू द्यावे। सुखाचे हे दान त्यांच्या पदरी तू द्यावे। तार संकटी तू हे गणना
गणनाथा तव चरणावर ठेवितो माथा नव कर येना बाप्पा तू एकदंता नव कर येना बाप्पा तू एकदंता सजला निसर्ग तुझ्या स्वागताला सप्तरंगी तोरण शोभे न भांगणाला सजला निसर्ग तुझ्या स्वागताला सप्तरंगी तोरण शोभे न भांगणाला दुःख दूर नेना हे देवा गणा दुःख दूर नेना हे देवा गणा तव चरणावर ठेवितो माथा नव कर येना बाप्पा तू एकदंता नव कर येना बाप्पा तू एकदंता नव कर येना बाप्पा तू तर मंडळी बघा, या ठिकाणी घाडगे भावकीचा म्हणजे आमचा बाप्पा आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. तर बघा, अतिशय छान पद्धतीची मूर्ती आहे. छोटीशीच असते पण ॲट्रॅक्टिव्ह असते. तर बघा, या ठिकाणी डेकोरेशन वगैरे अगदी सोप्या पद्धतीचं केलेलं आहे पण अतिशय चांगलं दिसतंय. हा आमचा पूर्ण घाडगे भावकीचा गणपती बाप्पा. तर त्याचं आगमन झालेलं आहे. आताच थोड्याच वेळात बाप्पाचं आरती सुरू होईल आणि
Hare